फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लहान मोठ्या मुलांच्या सर्वांचं फेवरेट आवडीचं असं बर्गर टिक्की. तर आपण ही हेल्दी बनवणार आहोत. भाज्यांनी भरपूर हेल्दी बर्गर टिक्की करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, आपल्या घरात ज्या पण भाज्या असतील ना, बर्गरमध्ये चालणाऱ्या ज्या भाज्या असतील त्या सर्व भाज्या आपण घ्यायच्या आहेत. माझ्या घरात गाजर होता तर मी गाजर घेतला आहे, कोबी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, फरसबी घेतलेली आहे, म्हणजे बीन्स घेतलेली आहे. चॉप करून सगळ्या भाज्या बारीक बारीक चॉप करून चॉप करून घ्यायचं आहे. आणि हे मटार घेतलेले आहे. हे मी फ्रोझन मटार घेतलेले आहे. तुमच्याकडे फ्रेश मटार असतील तर फ्रेश मटार पण घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त बटाटे उकळून मॅश करून म्हणजे असं किसून घेतलेला आहे मी बटाटा. आणि सगळ्यात हेल्दी म्हणजे हे मी सोया चंक्स घेतलेले आहे. मी मोठे सोयाबीन्स घेतलेले आहे. तुमच्याकडे जे छोटी साईजचे असतील ना, छोटे छोटेचे ग्रॅन्युअल्स, ते पण तुम्ही घेऊ शकता. याला मी गरम पाण्यामध्ये छान असं उकळून घेतलेले आहेत. आता हे काय करायचं, आपण व्यवस्थित मी धुवून घेतलेले आहेत. हा जो फेस निघतो ना, तो फेस सगळा निघून जायला पाहिजे, म्हणजे त्याचा वास असा निघून जातो, येत नाही. तर मी हे सगळं आता धुवून घेते व्यवस्थित. हे मी 4-5 पाण्यामध्ये छान असं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. तुम्ही आधी धुवून पण तुम्ही हे वापरू शकता. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यात थोडेसे सोया चंक्स मी हे असे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. आधी हे साईडला ठेवते मी सगळं. आता मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. तुम्ही हे बर्गर टिक्की ना कच्च्या भाज्यामध्ये पण करू शकता, पण थोड्याशा तेलामध्ये परतलं ना तर टेस्ट छान लागते. आणि तुम्ही हे स्टोर पण करू शकता. आता तेल तापलं आहे ना, आपण आधी कांदा ॲड करूया. ज्या भाज्या शिजायला थोडा वेळ लागतात ना त्या आपण ॲड करूया. फरसबी ॲड केलेली आहे. तुमच्याकडे शिमला मिरची, ब्रोकोली, फ्लॉवर, स्वीट कॉर्न, जे काय भाज्या असतील त्या सगळ्या तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. तुम्ही किती तिखट हे करता ना त्याप्रमाणे तुम्ही आलं लसूणची पेस्ट ॲड करा. आलं लसूणची पेस्ट परतली ना की आपण जो सोयाबीन वाटलेलं आहे ना ते ॲड करायचं आहे. आणि आता हे आपण कोबी ॲड करूया. स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. मटार आपण ॲड करूया. आता आपण हे टिक्कीला, हे बर्गर टिक्कीला आणखी छान असं टेस्टी आणि टेम्पटिंग करण्यासाठी आपण आपल्याकडे जो पास्ता मसाला, पिझ्झा मसाला असेल ना तो आपण ॲड करूया. छान लागतं. नुसती पण तुम्ही खाऊ शकता. कोणताही तुमच्याकडे पास्ता मसाला, पिझ्झा मसाला असेल ना ते ॲड करा. आणि जर नसेल ना तर पावभाजी मसाला पण ॲड केला ना ते पण छान लागतं. म्हणजे कसं टिक्की आपल्याला खायला खूपच छान लागतं. नुसती पण तुम्ही खाऊ शकता. थोडीशी आपण कसुरी मेथी पण ॲड करूया. आणि हा जो किसलेला बटाटा आहे तो आपण ॲड करूया. आपल्याला किती बाइंडिंग पाहिजे ना त्याप्रमाणे आपण बटाटा ॲड करायचा आहे. थोडंसं आपण ब्रेड क्रम्स पण ॲड करायचे आहे. आणि आणखी थोडासा बटाटा आपण ॲड करूया. ब्रेड क्रम्सने काय होतं, जे पण काही मॉइश्चर असेल ना ते शोषलं जातं, म्हणजे ॲब्झॉर्ब होतं. काळी मिरी पावडर, टिक्कीचा मसाला तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आणि आता आपण हे थंड करायचं. थंड झालं ना की छान आपण बर्गर टिक्की बनवून घेऊया. सगळ्याचे मी असे बर्गरच्या टिक्की करून घेतलेली आहे. आता मी हे साईडला ठेवते. आता आपण काय करायचं, आता हे मी मैद्याचं बॅटर तयार केलेलं आहे. मी काय केलं आहे, हा जो चमचा आहे ना तो मी 4 ते 5 चमचे मैदा घेतला. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून हे बघा, हे असं एवढं घट्टसर मी हा घोळ तयार केलेला आहे. एकदम पातळ नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही. हे बघा,
असा गोल आपल्याला तयार करायचा आहे. आणि हे मी ब्रेड क्रम्स, हे मी फ्रेश ब्रेड, ताज्या ब्रेडचे मी हे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहे, ते मी घेतलेले आहे. आता आपण आधी काय करायचं आहे, जर तुम्हाला टिक्की, हे बर्गरची टिक्की स्टोअर करायची असेल ना, तर काय करा, मैद्याच्या बॅटरमध्ये गोळवा, नंतर मग ब्रेड क्रम्स कोट करा, स्टीलच्या डब्यामध्ये व्यवस्थित, असे एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित मांडून तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. आणि मी इथे गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. एक टिक्की घेतली आहे मी. हे बघा, असं थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे काय होतं, जे आपण ब्रेड क्रम्स लावलेत ना, ते छान असं चिकटतील. तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील ना, तर ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही रवा पण घेऊ शकता. हे बघा, हे असं मी ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतलेले आहे. जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर ह्याच कंडिशनमध्ये तुम्ही डब्यामध्ये भरून व्यवस्थित फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढायचं आणि तळून घ्यायचं. तर आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी ते तेल तापत ठेवलेलं आहे. आपण शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर कढईमध्ये डीप फ्राय करू शकता. मीडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. कारण आपण सगळ्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला फक्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे, क्रिस्पी करून घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला मीडियम टू फास्ट गॅसवरती कुरकुरीत करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्या बर्गरच्या टिक्की झालेल्या आहेत. या बघा, किती मस्त टिक्की झालेली आहेत. आता ह्याच पद्धतीने मी बाकीच्या टिक्की पण करून घेते आहे. हे बघा, हे असे छान मस्त असे बर्गर टिक्की तयार झालेले आहेत. आता तुम्ही नुसतं पण खाऊ शकता किंवा बर्गरमध्ये असेंबल करून पण खाऊ शकता. तर आता आपण काय करूया, बर्गर घेऊया. हे आपण बर्गर घेतलेलं आहे. बर्गरला मी हे बटर लावून शेकून घेतलेलं आहे. मेयोनीज लावूया. तुम्ही तुमच्याकडे मेयोनीज असेल तर मेयोनीज लावा, टोमॅटो सॉस पण लावू शकता किंवा मार्केटमध्ये बर्गर तंदुरी मेयोनीज पण मिळतं. किंवा ग्रीन हिरवी चटणी असेल ना तर ती पण लावू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही असेंबल करू शकता. मेयोनीज तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, जे घरात अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता. आता ह्याच्यावरती कोबीचं पान ठेवते आहे. माझ्याकडे कोबीचं पान आहे म्हणून मी कोबीचं पान ठेवते. तुमच्याकडे सॅलरी वगैरे असेल ना तर ते सॅलरी ठेवू शकता. कांदा. आता ही छान अशी मस्त बर्गरची टिक्की ठेवूया. ह्याच्यावरती आवडत असेल तर परत थोडंसं मेयोनीज लावूया. वरती आपण पुन्हा कांदा, कांदा आणि टोमॅटो ठेवला आहे. चीजची स्लाइस ठेवायची आहे. हवं असेल तर पुन्हा आणखी आपण कोबीचं पान ठेवूया. म्हणजे बर्गर हे तुमच्या आवडीप्रमाणे कसंही तुम्ही असेंबल करू शकता. आणि आता हे वरती आपण बर्गरचा वरचा भाग पण ठेवून देऊया.
हे बघा, याचं मस्तपैकी आपण बर्गर असेंबल केलेलं आहे आणि ही घरगुती होममेड बर्गर टिक्की मी बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.